हिट अँड रन विधेयकातील सुधारणांसंदर्भात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टर काँग्रेस आणि केंद्र सरकारमध्ये काल बैठक पार पडली। हिट अँड रन विषयीच्या जाचक तरतुदी तुर्तास लागू होणार नाही असं केंद्र सरकारनं आश्वासन दिलं होतं। संप मागे घेण्याचं आवाहन गृहसचिवांनी केलं होतं। मात्र तरी देखील गोंदियामध्ये आज ट्रक चालकांनी संप मागे घेतलेला नाही। आज गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक येथून भव्य मोर्चा काढत वाहन चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला। रात को हमको मीडिया के द्वारा एक न्यूज़ में ऐसी खबर आई है कि शासन उस बिल के ऊपर में सुधार करने जा रही है, लेकिन क्या सुधार करने जा रही है और किस तरीके का सुधार करने जा रही है उसकी टोटल स्पष्टीकरण अभी हुआ नहीं है। इसीलिए हमारा अभी विरोध जारी है। कब तक बंद रहेगा? अब ये कब तक चलेगा इसका जब तक हमको शासन का निर्देश नहीं आता तब तक तो ये मान के चलो कि बंद ही रहेगा। कौन कौन इसमें शामिल है आपके साथ? ऑटो हमारे साथ में ऑटो ड्राइवर, कार ड्राइवर, ट्रक ड्राइवर, बस ड्राइवर, सभी किस्म के ड्राइवर इसमें शामिल है। से 2000 लोग लगभग शामिल है। किसको निवेदन देने आए अभी? हम माननीय जिलाधिकारी साहब को निवेदन देने आए हैं कि शासन प्रशासन के पास में हमारी जो मांग है उसको जल्द से जल्द उठाएं और हमको सात्वनापूर्वक जवाब दे। आमच्या मोर्चात लगभग 15 ते 2000च्या जवळपास लोक आहेत आणि पूर्ण गोंदिया जिल्ह्यातून आले आहेत। कुठे मोर्चा काढलेला आहे आज गोंदिया शहरात? जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचा मोर्चा आहे। त्यांना आम्ही निवेदन देऊन आपल्या ज्या ह्या मागण्या आहेत, काला कानून जो हिट अँड रन याच्याबद्दल आम्ही त्यांना निवेदन देतो आणि हा कायदा मागे घेण्यात यावा असं आमच्या पूर्ण गोंदिया जिल्हा ऑटो संघटनाकडून निवेदन देण्यात येतात। हे 3 दिवस झाले आमच्या ऑटो आणि सगळे गाड्या बंद आहेत इथे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही व आम्हाला समाधानकारक आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बंद राहून आणि भविष्यात हा असं झालं नाही तर आमची संघटना ड्रायव्हर संघटना तीव्र आंदोलन करणार आहे।